शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मालाला हमीभाव मिळावा यासाठी शासकीय खरेदी केंद्र तालुका स्तरावर सुरू करण्यात येत असते। शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, मका, सोयाबीनचे माल काढून बराच दिवस झालेत। शासकीय खरेदी केंद्र तालुक्यात सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतातील माल विक्रीसाठी नेला। शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी, मका, सोयाबीन याला हमीभाव ठरवण्यात आलाय, मात्र त्या भावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे। शासकीय खरेदी केंद्र सुरू झालं असतं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावामुळे काहीतरी फायदा झाला असता, मात्र शासनाचा हमीभाव आणि मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल यांच्यामध्ये बराच तफावत आढळून येते। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागते। शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांना विक्री होऊन जातो तरी देखील शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनावणे आणि शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, पाहूया। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी 150 क्विंटलपर्यंत होती। 3044 उच्यामध्ये गेलेले। तसेच ज्वारी 2352 पासून 2382 पर्यंत उंचमध्ये विकले गेलेले। तर मका आज जवळजवळ 1100 ते 1200 क्विंटल आलेला आहे। 1604 पासून 1801 पर्यंत जास्तीत जास्त भावाने विकला गेलेला आहे। बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे? नाही, अजून आवक वाढण्याची शक्यता आहे। अजून बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ते आता पुढच्या हप्त्यापासून मका हे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे। आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती। उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे, आणि जे आलेलं उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे शासकीय खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माल व्यापाऱ्यांकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे, आणि मार्केटमध्ये जी शासनाची हमीभाव आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार मोठी तफावत आहे। याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो। तर याच्यामुळे फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे। त्या मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल, ज्वारी असेल त्याची खरेदी केंद्र चालू केलेली नाही आहे। याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली, पण त्याच्यात एक अट दिलेली आहे त्यांनी। आता कुठं 5 क्विंटलवरून 23 क्विंटल हेक्टरी म्हणतायत ते, पण याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर 10चं मावचर असेल, 11चं असेल तरच माल घेतला जातो आहे। याचा पुढचा माल घेतला जात नाही। आणि पाऊस हा यावर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात। आलेला कापूस हा सर्व ओला आहे। याचा मावचर 15-16च्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे। कापूस शासन खरेदी करत नाही तो। याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे, व्यापाऱ्यांचाच फायदा होतो। म्हणजे जर हे जे शासकीय खरेदी केंद्र लवकर सुरू केलं असतं तर शासकीय खरेदी केंद्र जर लवकर सुरू केली असती तर याच्यामध्ये कुठं काही ना काही थोडाफार शेतकऱ्यांना लाभ झाला असता, जेणेकरून आज मका जो 1200-1500 रुपये विकला जातो आहे, तर याच्यामध्ये जी तफावत होते ही तफावत कमी होऊन काही शेतकऱ्यांना थोडाफार तरी लाभ मिळाला असता। शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही। सुरू झालं असतं तर काहीतरी शेतकऱ्यांना फायदा झाला असता, आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी 6000 तरी भाव पाहिजे सोयाबीनला, तर परवडतं। यावर्षीचं उत्पादनही कमी आलं, अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं, आणि परत भावसुद्धा नाही आहे। 3500-4000 रुपये भाव आहे सोयाबीनला। शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती, आणि मोदी सरकार जे मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच माल। केळीला सुद्धा 200 रुपये क्विंटल केळी कापावी लागली शेतकऱ्यांना। कुठलंच धोरण नाही, आणि मार्केट कमिटीचंही लक्ष नाही व्यापाऱ्यांवर, केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे।